हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी. तर बरेच विद्यार्थी मित्र सिव्हिल इंजिनिअरिंगची जे काय बरेच विद्यार्थी मित्र आहेत तर हे ITI इन्स्ट्रक्टरसाठी बरेच जण प्रिपरेशन करत आहात. CBT 2 एक्झामसाठी CBT 1 सप्टेंबरच्या एंडला झालेली आहे आणि लवकरच 1-2 दिवसांमध्ये रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. आणि CBT फॉर्म जे आहेत CBT 2 एक्झामचे ते सुद्धा सुरू होतील. आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे की ही एक्झाम नोव्हेंबरमध्ये अंदाजे तुमची जी काय संभाव्य महिना दिलेला आहे नोव्हेंबरमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. तर बरेच विद्यार्थी मित्र ह्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत. सिव्हिलशी रिलेटेड बरेचसे ट्रेड्स तिथं आहेत इन्क्लुडेड आणि जवळपास तुमच्या 62च्या आसपास टोटल पोस्ट जे आहे ते सिव्हिलसाठी आहेत. तर त्याच्याशीच रिलेटेड हा आपला एक सेशन असणार आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण सर्वेयर जी ट्रेड आहे त्याच्याशी रिलेटेड डिटेल सिलेबस बघितला होता, ज्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की त्यामधले जे टॉपिक्स आहेत ते बरेचसे सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या सर्वेइंग ह्या सब्जेक्टशी रिलेटेड आहेत. आज सुद्धा आपण अशाच एका ट्रेडचा डिटेल सिलेबस बघणार आहोत. तर आजचा जो काय ट्रेड आहे ज्याचा आपण सिलेबस बघणार आहोत तो आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्टर. तर हा जो काय ट्रेड आहे त्याचे जे काय सिलेबस आहे हा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला जो आपला बिल्डिंग मटेरियल आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा BCM असंही म्हणतो आपण, या सब्जेक्टशी रिलेटेड हे सगळे टॉपिक्स असणार आहेत. हे तुम्हाला बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येईल. आणि जसं सर्वेइंग मध्ये काही ऍडिशनल पॉईंट्स होते तसेच सुद्धा इथं सुद्धा काही ऍडिशनल पॉईंटचा तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. तर स्टार्ट करूयात आजच्या सेशनला. तर जसं माहिती आहे आपल्याला की ही CBT 2 ची जी एक्झाम आहे याचा जो पॅटर्न असणार आहे यामध्ये जवळपास 40 क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला या 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असेल म्हणजे 80 टोटल मार्क्स असतील आणि तुमचा जो काय CBT 1 आहे तो 120 मार्क्सचा होता. असे मिळून तुमचे 200 मार्क्स आहेत. याच्यासाठी जो वेळ आहे तो फक्त 45 मिनिटं आहेत, म्हणजे 45 मिनिट्स मध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ही एक्झाम आहे. जो सिलेबस आहे हा DGTची जी काय वेबसाईट आहे न्यू दिल्ली DGT, यावर याचा सिलेबस अवेलेबल आहे. त्या सिलेबसशीच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जे आहे त्या ट्रेडच्या क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतील. तर जसं मी तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं तर ह्या टोटल आपल्या पोस्ट आहेत ट्रेड वाईज, या सर्वांना माहितच असतील. आणि त्याचबरोबर जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला हे डिटेल्स जे आहेत सिलेबस बद्दलचे बघायला मिळतील. पूर्ण कोर्स बद्दलचे ITIचा जो कोर्स आहे इथे तुम्हाला हे कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड वेगवेगळे ड्राफ्ट्समन असेल किंवा याच्याच खाली गेला तर तुम्हाला सर्वेअर पण दिसेल, कारपेंटर सुद्धा आहे. तर असे जे कोर्सेस आहेत या कोर्सेस बद्दलचा सिलेबस कॉपी तुम्हाला अशी डाउनलोड केल्यानंतर बघायला मिळेल. तर ही जी आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्टरची तर मी सांगितलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला ट्रेडचा जो सिलेबस आहे तो सिलेबस सुद्धा इथं बघायला मिळेल, डिटेल सिलेबस. तोच डिटेल सिलेबस आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूयात. जर सिलेबस बघितला तर ह्यामध्ये टोटल पूर्ण या बिल्डिंग कन्स्ट्रक्टर मध्ये टोटल हे 11 मॉडेल्स तुम्हाला बघायला मिळतील. सर्वेअर मध्ये बघितले तर 4 सेमिस्टर मध्ये जवळपास 5 किंवा 7 अशा पद्धतीने अबाउट 20 होते, म्हणजे थोडासा लार्ज सिलेबस होता सर्वेअरचा. पण इथं मात्र तुम्हाला टोटल 11 मॉड्यूल्स बघायला मिळत आहेत ॲज पर द सिलेबस कॉपी जी दिलेली आहे त्यांच्यानुसार. तर हेच आपण आज बघणार आहोत की ह्यामधले सब पॉईंट्स कुठले कुठले तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत. तर यापैकी बघा सेफ्टी जो आहे आणि कारपेंटर जो आहे सेफ्टीशी रिलेटेड जो पार्ट आहे तो तुमचा सर्वेअर मध्ये सुद्धा कॉमन होता. पण हा कारपेंटर वर्क हा एक नवीन ऍडिशनल पॉईंट मिळालेला आहे. त्याचबरोबर ब्रिक बघा, ब्रिक मॅशनरी असेल, RCC असेल किंवा लेवलिंग हा पार्ट परत कॉमन आहे इथं थोडासा, जो आपण सर्वेअर मध्ये पण स्टडी केलेला आहे. पण बाकीचे मग फ्लोरिंग असेल, ड्रेनेज असेल, सॅनिटरी फिटिंग्स असतील, स्टोन मॅशनरी वर्क आणि फिनिशिंग वर्क हे मात्र तुम्हाला सर्वेइंग मध्ये बघायला मिळणार नाहीत. म्हणजे कॉमन जर पार्ट बघायचा झाला तर सेफ्टीशी रिलेटेड जो पार्ट आहे तो आणि तुमचा हा लेवलिंगशी रिलेटेड आहे, हे 2 जे मॉडेल्स आहेत ते जवळपास तुम्हाला तिथं सर्वेअर मध्ये सुद्धा कव्हर झालेले आहेत. तर आपण ही डिटेल्स बघूयात. यामध्ये परत सब पॉईंट्स कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत. सेफ्टी ॲज इट इज तुम्हाला इथं बघायला मिळेल, जे तिथं तुम्ही शिकला होतात. काही ऍडिशनल यामध्ये सुद्धा पॉईंट्स दिलेले आहेत जे तिथं नव्हते, असे काही ऍडिशनल पॉईंट्स सुद्धा तुम्हाला स्टडी करावे लागतील. म्हणजे तुम्ही जर सर्वेअर मध्ये सुद्धा फॉर्म भरत असाल आणि या बिल्डिंग कन्स्ट्रक्टरसाठी सुद्धा फॉर्म भरत असाल तर त्या ट्रेडनुसार तुम्हाला जे टॉपिक्स कुठले कुठले आहेत, कुठल्या ट्रेडसाठी कुठला स्टडी करायचा आहे. आता काही जण 2 साठी भरतील, काही 3 साठी भरतील, काही 5 साठी सुद्धा भरतील. पण पहिला सिलेबस अनालिसिस करा. आपल्याला कोणत्या मॅक्झिमम पोस्टला फॉर्म भरता येतो आपल्याला, त्यामुळे मॅक्झिमम फॉर्म भरण्याचा ट्राय करा आणि त्या पद्धतीने सिलेबस हा जो काही शॉर्ट पिरियड तुम्हाला मिळणार आहे महिनाभराचा त्यामध्ये कव्हर करण्याचा ट्राय करा. ओके, बेसिक लेवल आहे ते सिलेबस कव्हर तुमचा होऊ शकतो. बेसिक सगळे कव्हर्स आहेत, म्हणजे जे आपला जो काही MPSCचा सिलेबस आहे त्या मानानं हा खूपच कमी सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला इथं बघायला मिळेल यामध्ये सेफ्टीशी रिलेटेड जसं आपण सर्वेइंग मध्ये सांगितलं होतं सेम तसंच इथं सुद्धा तुम्हाला मग सेफ्टीमध्ये आणखी काही इलेक्ट्रिकल सेफ्टी असेल, रोड सेफ्टी असेल, सेफ्टी प्रॅक्टिस फायरशी रिलेटेड असेल, फायर सेफ्टी असेल, तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला इथं ॲज इट इज परत बघायला मिळतील. इथून मात्र तुमचा सिलेबस वेगळा आहे. यामध्ये आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे
तुम्ही आरसीसीचं कोणतंही वर्क जेव्हा करत असाल तर त्या आरसीसीच्या आधी कॉन्क्रिटिंग करायच्या आधी तुम्हाला फॉर्मवर्क करावं लागतं. तर या फॉर्मवर्कशी रिलेटेड हा युनिट नंबर 2 आहे. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे जॉईंटशी रिलेटेड स्टडी करायचा आहे फॉर्मवर्कमध्ये. आणि फॉर्मवर्क असेल किंवा शटरिंग असेल, टाइप्स ऑफ फॉर्मवर्क असेल, वेगवेगळ्या कॉलमसाठी असेल, बीमसाठी असेल, स्लॅबसाठी असेल, वेगवेगळ्या कंपोनेंटसाठी कशा पद्धतीने फॉर्मवर्क प्रोव्हाइड केलं जातं हे तुम्हाला युनिट नंबर 2 मध्ये स्टडी करावं लागेल. त्यानंतर हा पूर्ण कारपेंटरिंगचा जो काय पार्ट झाल्यानंतर तुम्हाला हा पार्ट मात्र जो आपण सिव्हिलमध्ये शिकलेलो आहोत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या सब्जेक्टमध्ये, ब्रिक मॅसनरी. तर ह्या ब्रिक मॅसनरी मध्ये बघा पॉइंट्स कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत. अगदी स्टार्टिंग पासून बघायचं झालं तर याच्याशी रिलेटेड टेक्निकल टर्म्स कोणकोणते आहेत, म्हणजे हिडर काय असतं, स्ट्रेचर काय असतं, बॉन्ड काय असतो, त्यानंतर बेड जो आहे तो बेड म्हणजे काय असतो, जॉईंट्स काय असतात तुमचे वेगवेगळे, त्यानंतर तुमचं जे काय क्लोजर्स आहेत, किंग क्लोजर असेल, क्वीन क्लोजर असेल, बॅट असेल, बॅटचे वेगवेगळे टाइप्स असतील. तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तुम्हाला टेक्निकल टर्म्स मध्ये जे आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत ती इथं तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर टाइप्स ऑफ बॉन्ड, मग यामध्ये तुमचा स्ट्रेचर बॉन्ड असेल, हिडर बॉन्ड असेल, त्यानंतर इंग्लिश बॉन्ड असेल, फ्लेमिश बॉन्ड असेल, क्रॉस जो बॉन्ड असतो आपला तो असेल, डच बॉन्ड असेल. हे सगळे जे आहेत हे बॉन्ड्स तुम्हाला इथं स्टडी करावे लागतील. 1 आणि 2 असे 2 स्वरूपात दिलेले आहेत. बिल्डिंग मटेरियल्स असतील वेगवेगळे, बिल्डिंगशी रिलेटेड वेगवेगळे तुमचे मटेरियल्स असतील. त्यामध्ये मग सँड असेल, ओके, इथं सँड स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. यामध्ये आणखी तुमचे सिमेंट असू शकतं, लाईम असू शकतं. हे जे आहे पार्ट आपल्याला बिल्डिंग मटेरियलचा तो तुम्हाला इथं स्टडी करावा लागेल. त्यानंतर फाउंडेशनशी रिलेटेड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जसं आपण स्टडी करतो 2 टाइपचे मेजर आपले टाइप्स ऑफ फाउंडेशन असतात. त्यामध्ये तुमचं शॅलो फाउंडेशन असतं आणि एक डीप फाउंडेशन असतं. तर तो पार्ट इथं तुम्हाला स्टडी करावा लागेल. त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा शॅलो फाउंडेशनचे परत टाइप्स, मग त्यामध्ये तुमचं वेगवेगळे आयसोलेटेड असेल, त्यानंतर स्ट्रॅप असेल, मॅट असेल, कॅन्टिलिव्हर असेल, अशा पद्धतीचे परत तुम्हाला स्टडी करावे लागतील. आणि डीप फाउंडेशन मध्ये जो मेन पार्ट आहे, पाईल फाउंडेशन असेल, पियर फाउंडेशन असेल किंवा वेल फाउंडेशन असेल, हे सुद्धा तुम्हाला स्टडी करावे लागतील. त्यानंतर कॉन्क्रीट लेइंग किंवा ब्लॉक वॉलशी रिलेटेड थोडासा एक ऍडिशनल न्यू पॉइंट्स आहे. त्यानंतर तुम्हाला या केसमध्ये सेंटरिंग ऑफ आर्चेसशी रिलेटेड आणखी पुढच्या एका चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि डुअर फ्रेमशी रिलेटेड जे आपले जे दोन पार्ट असतात, एक असतं शटर आणि एक असतं फ्रेम, तर त्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. डुअर आणि विंडो मध्ये आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये स्टडी केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथं स्टडी करावे लागतील. त्यानंतर बघा मॉडेल नंबर 4 बघितलं तर आरसीसी कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहे. यामध्ये बिल्डिंग कंपोनंट जो आपण स्टडी करतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट आहे. आणि बेसिकली इथं जास्त त्यांनी फोकस लिंटेलवर दिलेले आहे. वेगवेगळ्या टाइपचे लिंटेल्स जे आहेत त्याच्यावर तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि त्यानंतर आर्चेस असेल, पॉइंटिंग असेल, कॅव्हिटी वॉल असेल, ओके, इथं बघा परत आर्च बद्दलच दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आर्चेस, लिंटेल्स, पॉइंटिंग हे पॉइंट्स तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले इथं परत स्टडी करावे लागतील. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो आहे तुमचा लेवलिंगचा पार्ट, जो आपण ऑलरेडी सर्वेइंग मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लेवलिंगशी रिलेटेड हा पार्ट कॉमन असणार आहे. तर हे लेवलिंग जे आहे हे लेवलिंग तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये सेटिंग आउट बिल्डिंग फाउंडेशन मध्ये कसं अप्लाय केलं जातं हे तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये स्टडी करावं लागेल. त्यानंतर मॉडेल 6 जो आहे तो आहे फ्लोरिंगशी रिलेटेड. वेगवेगळ्या टाइपचे फ्लोअर्स जे आहे ते तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये स्टडी केलेले आहेत, जे तुमच्या एमपीसीच्या सिलेबसमध्ये असेल किंवा अदर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तिथं सुद्धा तुम्ही हे स्टडी करतात. तर तोच पार्ट इथं तुम्हाला थोड्या प्रमाणात बघायला मिळेल. त्यामध्ये मग प्लास्टरिंग टूल्स सुद्धा सुरुवातीला दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं या केसमध्ये क्लासिक मॉडेलिंग सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे बघा, हा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे, मिक्सिंग ऑफ अ कॉन्क्रीट बाय हँड अँड मशीन. मशीनमध्ये मिक्सर असतील वेगवेगळे तुमचे, टिल्टिंग असेल किंवा नॉन टिल्टिंग असेल, मिक्सर्स असतील, ट्रान्झिट मिक्सर्स असतील. फ्लोअरशी रिलेटेड डायरेक्टली इन्फॉर्मेशन आहे. ग्लेज्ड टाईल फ्लोरिंग सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. म्हणजे थोड्या प्रमाणात हा जो टॉपिक आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लस कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी अशा टाईपचा हा मॉडेल नंबर 6 तुम्हाला इथे बघायला मिळेल. मॉडेल नंबर 7 जो आहे हा पूर्णपणे ड्रेनेजशी रिलेटेड आहे. ड्रेनेज मधले जे काही कंपोनंट्स येतात वेगवेगळे त्याच्याशी रिलेटेड हा चॅप्टर आहे. जसं की पर्पज काय आहे तुमचा, हाऊस ड्रेनेज सिस्टीम जी सिंगल लाईन डबल लाईन तुम्ही शिकता, त्यानंतर ट्रॅप्स कोणते युज केलेले आहेत, त्यानंतर तुमचं सॅनिटरी अप्लायन्सेस कोणते आहेत, त्यानंतर सरफेस ड्रेन असेल, त्यानंतर डिफरंट टाईपच्या पाईप्स असतील, फिटिंग्स असतील किंवा सिवरशी रिलेटेड जे काही फिक्सिंग तुम्हाला करायचे आहेत त्याबद्दलचं पूर्ण ड्रेनेज तुम्हाला या युनिट नंबर 7 मध्ये ड्रेनेज सिस्टीम बद्दल स्टडी करायचं आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधलाच हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर बघा मॉडेल नंबर 8 मध्ये सॅनिटरी फिटिंगचे सेप्टिक टँक जे तुम्हाला थोड्या प्रमाणात इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा कव्हर झालेलं असतं. तर हे सेप्टिक टँक्स आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा असतं. तर तिथं अप्रोच वेगळा असतो इन्व्हायरमेंट मधला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधला थोडासा अप्रोच वेगळा असतो. तर हे सेप्टिक टँक्स जे आहे हे तुम्हाला स्टडी करावं लागेल मॉडेल नंबर 8 मध्ये. मॉडेल नंबर 9 मध्ये परत मॅसनरी, जसं ब्रिक मॅसनरी तुम्हाला सुरुवातीला होतं तसंच इथे एंडला एक स्टोन मॅसनरी दिलेला आहे.
आपल्याला टाइप्स ऑफ स्टोन स्टडी करावे लागतील वेगवेगळे, मग त्यामध्ये कटिंग करणं किंवा ड्रेसिंग करणं त्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत आणि त्यानुसार स्टोन मॅसनरीचं क्लासिफिकेशन कसं होतं, म्हणजे जे आपल्याला माहिती आहे रबर मॅसनरी आणि ॲशलर मॅसनरी, आणि त्याचे परत तुमचे रँडम रबर असेल किंवा कोर्स जे आहेत ते कोर्स टू रबर असेल, अशा पद्धतीचे बरेचसे क्लासिफिकेशन माहिती आहेत, टाइप्स माहिती आहेत आपल्याला, तर तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मला ॲज इट इज पार्ट तुम्हाला इथं स्टडी करावा लागेल. आणि शेवटी परत तुम्हाला फ्लोअरचा पार्ट सुद्धा, टाइप्स ऑफ फ्लोअरचा पार्ट सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मॉडेल नंबर 10 मध्ये बघा कशाबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे, परत मॅसनरी वर्क बद्दलच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, पर्पज म्हणजे थोडंसं त्याच्या पुढचा पार्ट तुम्हाला ह्या युनिट नंबर 10 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर काही मिसलेनियस टॉपिक सुद्धा इथं बघायला मिळतील, जसे की पार्टिशन्स असतील, आरसीसी कन्स्ट्रक्शन्स असतील, लेईंग, हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक वॉल्स असतील, म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा हा टोटल पार्ट तुम्हाला युनिट नंबर 10 मध्ये बघायला मिळेल. आणि जो लास्ट आहे फिनिशिंग वर्क, तर फिनिशिंग वर्क मध्ये काय स्टडी करायचं आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला प्लास्टरिंगसाठी मटेरियल कुठलं असतं किंवा फिनिशिंगसाठी, म्हणजे जसं अगदी मॉर्टर जर बघायचं झालं तर कुठल्या कुठल्या टाईपचं असतं, सिमेंट असेल त्यामध्ये, लाईम असेल किंवा सँड असेल तर त्यामध्ये मग त्याचे 1:2 काय असतं, 1:3 काय असतं, मग एक्सटर्नल साठी कसं प्रोव्हाइड करतात, इंटरनल साठी कसं प्रोव्हाइड करतात, तर पहिला कोट असेल, सेकंड कोट असेल, अशा पद्धतीचे जे प्लास्टरिंगशी रिलेटेड आहे ही सगळी इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर तुम्हाला जर रिपेअरिंगशी रिलेटेड जे आहे, रिपेअरिंगशी रिलेटेड आणि टाईल्सशी रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन या मॉडेल नंबर 11 मध्ये तुम्हाला स्टडी करावी लागेल. तर अशा पद्धतीचं जर तुम्ही हे बिल्डिंग कन्स्ट्रक्टरचा पूर्ण कोर्स बघितलात तर हा पूर्णपणे तुमचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा मटेरियलचा जो सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड हा मिळता जुळता आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणात पर्सेंटेज मध्ये बघायला झालं तर 70 to 80% जे आहे तिथं त्याच्याशी रिलेटेड आहे. पण हे तुम्हाला बेसिक लेवलला करावं लागेल, एमसीक्यूची प्रॅक्टिस या एक्झामनुसार, या लेवलनुसार तुम्हाला करावी लागेल. आणि त्यासाठीच ह्या सगळ्या स्टडीसाठीच इन्फिनिटी अकॅडमीनं ह्या ज्या काही बॅचेस आहेत, म्हणजे सेपरेटली सर्वेअर असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्टर असेल किंवा ड्राफ्ट्समन असेल, सेपरेटली सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे काही जण स्टुडंट फक्त पर्टिक्युलर ह्या ट्रेडसाठी स्टडी करत असतील किंवा फॉर्म भरणार असतील, बट माझं असं मत आहे की तुम्ही मॅक्झिमम पोस्टसाठी फिल करा फॉर्म, कारण त्यावरून तुमच्या पोस्ट इन्क्रीज होतील. आणि त्या केसमध्ये तशाच ही कॉम्बिनेशन मधली एक बॅच सुद्धा आपली अवेलेबल आहे, ऑफर सुद्धा सुरू आहे. नक्की या बॅचचा फायदा घ्या. याबद्दल काहीही तुम्हाला बॅच बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये कशा पद्धतीने लाईव्ह असेल, काय रेकॉर्डेड असेल, कशा पद्धतीने एमसीक्यू सेशन्स असतील, याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर ह्या नंबरवर, जो फर्स्ट नंबर आहे यावर कॉल करा किंवा हा जो सेकंड नंबर आहे यावर जस्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुमच्या पूर्ण शंकांचे निरसन या नंबरद्वारे केलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला जर ही बॅच कोर्स परचेस करायचे असेल तर नक्की हे जे काय इन्फिनिटी अकॅडमी अशा नावाने तुम्ही सर्च करा प्ले स्टोअरवर, तुम्ही इन्स्टॉल करा ॲप, त्यामध्ये स्टोअरमध्ये तुम्हाला ती बॅच अवेलेबल दिसेल. तरी सुद्धा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर, मागाशी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा. ओके, तर थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. काहीही तुम्हाला या ITI CBT 2 बद्दल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिलचा जस्ट आपण कोर्स लॉन्च केलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की याबद्दल गायडन्स हवा होता. तर याबद्दल तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर जे नंबर्स दिलेले आहे तुम्हाला मगाशी मी, त्यावर जस्ट मेसेज करा किंवा कॉल करा. आणि त्याचबरोबर या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक दिसेल, तो जस्ट फिल करा, त्याच्या थ्रू आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके, सो थँक्यू सो मच. थँक्यू.